नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व छान असाल। आणि आजच्या दिवसाची मी सुरुवात कशी करणार आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये माझं रुटीन काय काय असणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सकाळचे वाजले होते 6:30। आज सकाळी लवकर उठली होती। मुलीला माझ्या शाळेत जायचं होतं, त्यासाठी मी पहाटे 6:30लाच उठली होती। आज सकाळपासून माझं रुटीन सुरू झालं होतं। बघा बाहेर किती अंधार आहे, शांत वातावरण आहे आणि मी चहा ठेवला होता आणि एकीकडे पुन्हा गरम पाणी पण लावलं होतं आंघोळीसाठी। नंतर थोडं उजळल्यानंतर मी तुळशीला पाणी घातलं आणि खूप छान पद्धतीने माझी तुळस आलेली आहे आणि माझ्या घरामध्ये कोरफड पण आमच्या खिडकीमध्ये येत आहे। सकाळी लवकर उठले की आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांतता आणि सकारात्मक आपल्या घरामध्ये एनर्जी वाहत असते। त्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठल्याने शांत वातावरणामध्ये स्वामींची सेवा केली आणि स्वामी सेवा आपली नित्य सेवा जी आहे ते आपण करत असतो, तर त्याच्यामध्ये आपलं मन खूप प्रसन्न असतं। त्यामुळे सकाळी सकाळच्या वातावरणामध्ये स्वामी सेवा नक्की करावी। सकाळचे कमीत कमी 9-9:30 वाजले असेल तेव्हा माझी देवपूजा ही झालेली होती। देवपूजा झाल्यानंतर बाहेर चांगलंच असं ऊन आलेलं होतं आणि माझे कपडे पण धुणं झाले होते आणि मला आज 2 ब्लाऊज कटिंग करून शिवायचे होते। होळीचे मला ब्लाऊज द्यायचे होते, त्यासाठी माझ्याकडे आज ना काठापदरमध्ये या साड्या माझ्याकडे आल्या होत्या। मला अर्जंट 2 ब्लाऊज आज शिवून द्यायचे होते। खूप छान पद्धतीची आमच्याकडे होळीला सर्व महिला अशा प्रकारे साड्या घेतल्या होत्या। होळी असली ना, पूर्ण गावामध्ये जितकी घरं आहेत तितक्या गावातल्या महिला एकसारख्या साड्या घेऊन एकसारख्या साड्या आमच्याकडे घालत असतात। तर प्रत्येक वर्षी ही ते गावामधली एक प्रथा आहे। यावर्षी ही साडी सगळ्यांनी मागवली होती। ही साडी ना एकदम सॉफ्ट आहे, याचं ब्लाऊज पण खूप सुंदर आहे, कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आलेला आहे। एकदम म्हणजे जाड पण नाही आणि पातळ पण नाही, पण खूप छान पद्धतीची ही साडी आहे। दोन प्रकारच्या साड्या मागवल्या होत्या। याची किनार जी आहे ना ती खूप छान पिंक कलरची आहे आणि जो पदर आहे ना तो पैठणीचा पदर आहे। खूप आणि घातल्यावरती पण एकदम सॉफ्ट बसते, एकदम मस्त वाटते। आणि ही पण एक दुसरी साडी आहे, ही पण होळीसाठीच मागवलेली होती, स्पेशल होळीसाठीच मागवलेली होती। आज मला या दोन्ही साड्यांचे ब्लाऊज मला आज द्यायचे होते। एकदम सॉफ्ट आणि याची किनार पण ग्रीन कलरची किनार होती आणि घातलं तर ना असं खूप छान वाटतो। मी पण ही साडी माझ्याकडे मागवली। या दोन्ही साड्या माझ्याकडे आहेत। या कस्टमरच्या साड्या होत्या, खूप छान साड्या लावल्यावरती पण खूप मस्त वाटतात अशा प्रकारच्या आजच्या साड्या होत्या। या साडीचं ब्लाऊज मला बोटनेकमध्ये शिवून द्यायचं होतं। खूप छान प्रकारे ही पिंक कलरची साडी आणि ग्रीन कलरची बॉर्डर कॉन्ट्रास्टमध्ये याचा ब्लाऊज होता। नंतर मला बनवायचा होता नाश्ता, तर मी पोहे भिजू घातले होते। पोहे भिजू घातले आणि कांदा वगैरे कट करून घेतला, हिरवी मिरची, टोमॅटो, शेंगदाणे मी घेतले होते, कांदा कापून घेतला, नंतर कढीपत्ता वगैरे सगळं घेतलं। तुम्ही पोह्यामध्ये टोमॅटो टाकता का? मला तर आवडतो म्हणून मी पण पोह्यामध्ये टोमॅटो टाकते। तुम्ही जर टाकत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आजचा नाश्ता हा साधाच होता, पण जास्त कसं मला पोहे आम्ही घरामध्ये खात नाही। कधीतरी एखाद्या वेळेस इच्छा झाली तर खातो, कारण काय होतं की पोह्याने ॲसिडिटी होते म्हणून मला पण जमत नाही। माझ्या मुलाला पोहे खूप आवडतात, त्यांच्यासाठी मी आज नाश्ता बनवत होती। माझी मुलगी 7ला जाऊन 11:30 म्हणजे 10-10:30पर्यंत येते, कधीकधी 11 वाजतात। या पद्धतीचं तिचं शाळेचं हे शेड्यूल होतं, तर ती येईल म्हणून तिच्यासाठी मी आज पोहे बनवत होती। पोह्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व मी घातलं होतं आणि पोहे भिजलेले मी त्यामध्ये घातले। छान प्रकारे त्याला टेक्स्चर येईपर्यंत मी वरती खालती करत होती आणि नंतर थोड्या वेळानंतर पोहे झाले, त्याच्यामध्ये बारीक अशी कोथिंबीर मी घातली। छान प्रकारे पोहे हे रेडी झाले होते।
आपल्या कुठल्या पण म्हणजे कोणी आपण पाहुणे आले की सर्वप्रथम आपल्याला काय नाश्ता करावं म्हणलं तर सर्वप्रथम आपल्याला पोहे हेच सुचतात. लवकर पण होतात, झटपट पण होतात. आणि नंतर आपल्याला म्हणजे भरपूर जणांना पोहे आवडतात. नंतर मला जेवणाचा आजचा मेनू होता भात, ठेचा, कोबीची भाजी, वरण आणि चपाती आणि शेपूची भाजी. त्याच्यामध्ये आज माझी एक मैत्रीण आली होती ब्लाऊज टाकायला. अर्धा पाऊण तास तिच्यामध्ये माझा गेला. आणि आजच्या जेवणामध्ये मग मी ती जेवण करेल म्हणून मी आज हे सर्व जेवण मी बनवलं होतं, पण ती काही जेवण केलंच नाही तिने. ती तशीच गेली. म्हणून मला जेवणामध्ये जेवण करताना भरपूर माझा वेळ गेला. त्यानंतर आज जेवणामध्ये वरण, भात, पोळी, कोबीची भाजी, चपाती हे बनवलं होतं. त्यानंतर मला आज होळीचे जे तुम्हाला बोलले होते ते ब्लाऊज मला द्यायचे होते. त्याचा माप मला काढायचा होता. कटोरी ब्लाऊजचा माप काढायचा होता. कटोरी ब्लाऊजचा माप खूप म्हणजे टेन्शन असतो ते काढायला. पण मी खूप साध्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचा माप काढते. मी कुठलीही कटोरी वाढवत वगैरे नाही. मी जेव्हा ब्लाऊज कट करते तेव्हा मी पेपर कटिंग करून घेते. पेपर कटिंग केल्यानंतरच मी कटोरी ब्लाऊजचं माप हे करते. पहिलं ब्लाऊज मी छान मोजून घेतलं. मोजून नंतर त्याचा माप काढला. नंतर मी पेपरवरती कटिंग केला. आणि जेव्हा पेपरवरती आपण डायरेक्ट कट करतो तेव्हा ते आपल्याला काही मोजायची गरज पडत नाही. एकदा आपण पेपरवरती व्यवस्थित माप काढला की ते बरोबर परफेक्ट आपल्याला नंतर कुठेही कटोरी आणि काही आपल्याला वाढून घ्यायची गरज पडत नाही. ही साध्या सोप्या पद्धतीने मी खूप छानपैकी कटोरी डायरेक्ट मी कट करते. मग नंतर मला अस्तर कट करताना अस्तरवरती मी डायरेक्ट कटोरीचं पेपर कटिंग करून मी ब्लाऊज कट करत असते. नंतर मी कुठेही वाढवत नाही. खूप जणांची काही वेगवेगळी पद्धत असते. पहिलं पेपर कट करतात, नंतर ती कटोरी वाढून घेतात. ते डबल कुटाणा मी करत नाही. त्यासाठी कुठलाही ब्लाऊज असू द्या, ब्लाऊज कट करताना पहिलं पेपर कट करते. पेपर कटिंग केल्यानंतरच मी कटोरी ब्लाऊजचा माप टाकत असते. त्यानंतर मला पिंक कलर तुम्हाला जी साडी दाखवली त्या साडीचा मला ब्लाऊज शिवून द्यायचा होता. आणि त्या प्रकारे मी कटोरीचा माप काढला. आणि नंतर मी पहिलं पेपर कट केला. नंतर मला अस्तरवर ब्लाऊज कट करायचं बाकी होतं. कसं असतो ताईंनो, प्रत्येकाला काही ना काही कामाची आवड असते. त्यासाठी आयुष्यामध्ये आपल्या घरकाम आपले झाल्यानंतर आपण प्रत्येक महिला आज काही ना काही करत असते. कोणी पार्लर करतो, कोणी घरकाम करतो, कोणी होममेड असतो. तर प्रत्येकाचा आयुष्यामध्ये प्रत्येकजण हे व्यस्त असतो आणि ती कला प्रत्येकाला आली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये हे हुशारच असलं पाहिजे. कोणी असा रिकामा वेळ घालवता कामा नये. नंतर मी पण माझं हे कटोरीचं पेपर कटिंग करून झालं. आणि कटोरी ब्लाऊज शिवताना पेपरचा माप व्यवस्थित आला पाहिजे तर त्याची फिटिंग व्यवस्थित बसते. नाहीतर ना आपल्या ब्लाऊजची जर कटोरी बिघडली तर अख्खा ब्लाऊज पूर्ण बिघडून जातो. त्यासाठी माप आपल्याला योग्य घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कटोरीचा माप, ब्लाऊजची फिनिशिंग ते खूप महत्त्वाचं आहे. आज दिवसभर मी खूप म्हणजे व्यस्त होती. माझं सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंत हेच काम चालू होतं. नंतर मला ब्लाऊज द्यायचं होतं. नंतर म्हणून मी कटिंगला बसले. आणि मला हे काम आवडतं म्हणून मी हे काम आनंदाने करते. अगोदर आपले घरातले कामं आटपून घेतले की नंतर आपण करायला दुसरे मोकळे होतो. आणि कसं असतो, एखाद्या गिऱ्हाईकाला आपला ब्लाऊज आवडले, आपला माप फिक्स बसला की ते समोरचं गिऱ्हाईक काय करतं, कस्टमर त्याच व्यक्तीकडे शिवायला ब्लाऊज आणून देतो. त्यासाठी मी राहते दुसरीकडं, पण माझे जे पहिल्याचे जे गिऱ्हाईक आहेत ते माझ्या हातावरचे जे आहे ते म्हणतात ताई तुम्ही शिवून द्या. तर त्या असे काहीतरी 7-8 म्हणजे कस्टमर आहेत, त्यांना माझ्या हातचे ब्लाऊज पटतात म्हणून ते माझ्याकडे आणून देतात शिवायला. मग कितीही वेळ असू दे नसू दे त्यांना अर्जंटमध्ये ते ब्लाऊज मला शिवून द्यावंच लागतात. मग मला पण त्यांचं मन मोडावंसं वाटत नाही म्हणून मी त्यांचे व्यवस्थित छानपैकी ब्लाऊज मी शिवून देते. काय होतं, आपण कस्टमर खुश झाला की आपल्याला पण आपल्या मनाला पण कुठंतरी समाधान वाटतं की बाबा चला आपले ब्लाऊज त्यांना आवडतात आणि ते आवडीने पण घालतात. आणि म्हणून माझ्याकडे 7-7, 8-8 ब्लाऊज एकदाच कस्टमर आणून देतात. होळीच्या वेळेस तर खूप गर्दी असते ब्लाऊजची. त्यासाठी आज वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप मेहनतीने मी शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडतो ना तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
कसं असतो मैत्रिणीनं, ब्लाऊज शिवणं सगळ्यांचंच काम नसतो. प्रत्येकाच्या हुनरमध्ये ना काही प्रत्येकामध्ये हुनर असते. ते ज्याचं त्याला जमत असतं. म्हणून ना प्रत्येक काम करतो असं नाही. प्रत्येकाची ही गोष्ट वेगळी असते. त्यासाठी प्रत्येकाची ही आवड जपली पाहिजे. मला अर्जंटमध्ये ब्लाऊज द्यायचा होता, तरी पण हा ब्लाऊज खूप महत्त्वाचा होता. मग मी तो ब्लाऊज कट करून घेतला आणि त्याची क्रॉसपट्टी, योगपट्टी आणि ब्लाऊज माझा पूर्णपणे कटिंग करून घेतला. तो ब्लाऊज कटिंग करून झाला की मी कपड्यावरती सुद्धा कट करून घेतला. नंतर मला हा ब्लाऊज बोटनेकचा कट करायचा होता. बोटनेकचा ब्लाऊज मला फुल स्लीव्ज आणि नवीन जो बोटनेकमध्ये आहे, जो दोरीची जी ट्रेंडमध्ये ब्लाऊज आहे, दोरीचा ब्लाऊज मला शिवायचा होता. त्यासाठी मी पहिलं अस्तर कट करत होती. आणि एखादी व्यक्ती कसं तब्येत वगैरे असेल तर त्याला थोडं हे डोकं लावूनच काम करावं लागतं. त्यासाठी मी माप टाकलेला आणि नंतर मला बोटनेकचा गळा घ्यायचा होता, म्हणून मी जरा बोटनेकची जी आपली पाठीचा जो भाग असतो तो मोठा वाढून घेतला होता. आपल्याला जर एखादी कला येत असेल तर आपण घरामध्ये बसून सुद्धा ती कला आपण जपू शकतो आणि व्यवस्थित कस्टमरचे ब्लाऊज, ड्रेस आणि जसं कस्टमर म्हणेल तसं जर ब्लाऊज आपल्याला शिवता येत असेल तर आपण नक्की शिवलं पाहिजे. आपली ती कला आपण जपली पाहिजे. घरकाम तर आपण सगळेजणच करत असतो, पण त्या कामामधून पण आपण जर वेळ काढून जर ती गोष्ट आपण केली तर त्याचा आपला आनंद काही वेगळाच असतो. म्हणून प्रत्येकाने तुम्हाला जर या गोष्टी आवडत असेल तर तुम्ही पण या गोष्टी करत चला. बघा, मी तुम्हाला ती पहिले सर्व साडी दाखवली होती, त्याचा ब्लाऊज हा आहे. याचा ना मला दोरीचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज कट करत होती. आणि ही जी कस्टमर आहे ना, हिला माझ्याच हातचे ब्लाऊज आवडतात. ती बाकी कुठं देत नाही, माझ्याकडे शिवायला देते. मी तिचा जो माप आहे ना, म्हणजे फिक्स बसतो, यासाठी ती माझ्याकडेच ब्लाऊज देत असते. आणि तिला माझ्या हातचे ब्लाऊज खूप आवडतात, म्हणून ती माझ्याकडे शिवायला देते. आज सकाळी तीच आली होती हे ब्लाऊज द्यायला. तिला उद्या होळीला ब्लाऊज हे घालायचा होता. त्यासाठी ती होळीसाठी अर्जंटमध्ये हे ब्लाऊज मला द्यायचा होता, त्यासाठी ती घेऊन आली होती. आपण घरकाम करत असतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या पायावरती हे उभं राहिलं पाहिजे. माझे हे दोन्ही ब्लाऊज कटिंग करून झाले. नंतर बघा, मला हे असे ब्लाऊज शिवून द्यायचे होते. कोणाकोणाला हे असे ब्लाऊज घालायला आवडतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी असे ब्लाऊज शिवलेले असतील तर मला हे सुद्धा सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा ब्लाऊजविषयी काही कमेंट असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.